नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहेत त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला आपण सर्वांनी जर मान्य केला तर आपल्या सर्वांचा होणार खूप खूप फायदा। पण सल्ला कोणता? तर सल्ला एवढाच की आपण सर्वांनी आता 15 फेब्रुवारी नंतर 100% करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री। जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा। पण इथं प्रश्न तर असा निर्माण झालाय की 15 फेब्रुवारी नंतर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही का करायला पाहिजे आणि 15 फेब्रुवारी नंतर जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा असं केल्यामुळं कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर। जर हाच प्रश्न आपल्याही मनात उपस्थित झाला असेल आणि याच प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याला आपण या ठिकाणी मानलं तर आपल्या सर्वांचा भविष्यात 15 फेब्रुवारी नंतर होऊ शकतो खूप खूप फायदा। कारण 15 फेब्रुवारी नंतर आता आपल्या सर्वांना करायची आहे सोयाबीनची विक्री। तर आज हे जाणून घेऊयात की 15 फेब्रुवारी नंतरच सोयाबीनची विक्री ही का करायची आणि 15 फेब्रुवारी नंतर जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री या ठिकाणी केली तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा असं केल्यानं कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा। चला हे सगळं समजावून सांगणार आहे, म्हणून आवर्जून आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, ज्यामुळं आज आपला होणार आहे या ठिकाणी खूप खूप फायदा। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला 5,300 रुपये प्रति क्विंटल पासून 5,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। आपल्याला माहित आहे की दिवसागणिक सोयाबीनची मागणी वाढायली आणि दिवसागणिक सोयाबीनचा पुरवठा कमी व्हायलाय। याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होत आहे आणि हा जो गॅप आहे हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे प्रचंड तेजी आणणार आहे। याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा 15 फेब्रुवारीच्या आसपास 6,000च्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे। मग अशा परिस्थितीमध्ये एक वेळ अशी येणार आहे की तिथे विचार करणं भाग आहे की बाबा आणखीन किती थांबायचं। आता भाव 6,000 झालाय, मग काय 6.5 साठी थांबायचे, काय 7 साठी थांबायचे, अशी यक्ष प्रश्न तुमच्या मनात काहूर म्हणून माजणार। मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल आणि हा निर्णय घ्यायचा आहे आपल्या सर्वांना 15 फेब्रुवारी नंतर। एकतर 15 फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनचा भाव 6,000 होणार आहे, म्हणून तिथं सोयाबीनची विक्री करायची नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की लक्षात घ्या की भलेही भविष्यात भाव 6.5 होईल 7 होईल, पण माहित आहे का की भाव किती वाढून पुन्हा कमी होणार आहे हे माहीत नसल्यामुळं 6,000चा भाव 15 फेब्रुवारी नंतर जो मिळणार आहे, जो मिळाला की तिथं सोयाबीनची विक्री ही सुरू करा। मी सगळं विका म्हणत नाही, इथं सोयाबीनची विक्री करा आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीत जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर भविष्यात भाव कधीतरी घटेल या भीतीपोटी आपण अडचणीत कधीच येणार नाहीत व डोक्याला ताण अजिबात राहणार नाही। म्हणून 15 फेब्रुवारी नंतर आपण सर्वांनी भाव 6,000च्या आसपास पोहोचणार आहे तेव्हा सोयाबीनची विक्री 100% करावी आणि असं केल्यानं आपला या ठिकाणी 100% फायदा होणार हे लक्षात घ्या। आणि याच्यामुळेच हा सल्ला आहे किंवा 15 फेब्रुवारी नंतर आपण सर्वांनी सोयाबीन विक्रीची सुरुवात करायला काही हरकत नाही। हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात मी समर्पक माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे।
भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचे बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्या सर्वांना आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।